नमस्कार मंडळी, बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. बंडे व मृत्यू. महमद तुघलकाच्या हातून कोणत्याही कामाची तड लागली नाही. जसजशा जास्त अडचणी येत चाललेल्या तसतसा त्याचा स्वभाव क्रूर बनला. कर्शास्प नामक त्याच्या पुतण्याने बंड केले तेव्हा त्यास पकडून सुलतानाने दिल्लीस नेले. तेथे जिवंत सोलून व नाना प्रकारचे हाल करून त्याने त्याचा जीव घेतला. पारपीककरिता राखून ठेवलेल्या रानात कोणी हुकुमाशिवाय शिकार केल्यास तो त्यास भयंकर शिक्षा करी. शिवाय मनुष्याची पारख करण्याची त्याने अशी एक दुष्ट युक्ती काढली होती की तिच्यासारखे मानवी क्रौर्याचा उदाहरण इतिहासात सापडणे कठीण. तो एखाद्या मोठ्या प्रदेशाला सैन्याचा वेढा घाली. नंतर तो घेरा संकुचित करत जाऊन आत जे कोणी सापडतील त्यांच्या रानातील सावजांप्रमाणे शिकार व कत्तल करी. त्यात बहुधा निरुपद्रवी शेतकरी लोक सापडत. अशी मनुष्यांची शिकार त्याने अनेक वेळा केली. एका प्रसंगी तर कनौज शहरातील सर्व मनुष्यांची त्याने कत्तल उडवली. तेव्हा देशात दुष्काळ पडून लोक भिकेस लागले. जमावबंदीची अवस्था देशात सुरू करणारा हाच पहिला मुसलमान शहा होय. गंगा व यमुना याचमधील प्रदेशात त्याने जमिनीचा सारा 10 पट व काही ठिकाणी तर 20 पटही वाढविला. त्याचे कामगार वसूल करावयास गेले असता लोक गावे सोडून पळून जात व दरोडे घालीत. येणेकरून शेतीच्या जमिनीत जंगले वाढली. दहशत बसवण्याकरिता हजारो लोक मारून त्यांची शिरे त्याने दिल्लीच्या तटावर रोवली. ह्या कृत्याचा परिणाम असा झाला की राज्यात झोटिंगशाही मातली. बंगाल, मलबार व दक्षिण या प्रांतात निरनिराळ्या लोकांनी उचल खाऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला. सुलतान दिवसेंदिवस जास्तच चवताळत चालला होता. स्वतःच्याच प्रजेशी तो लढू लागला आणि तलवार व अग्नी यांचा त्याचवर त्याने भडीमार चालू केला. तेव्हा लोक शेताभातास आग लावून गुरे रानोमाळ सोडून वाट फुटेल तिकडे पळू लागले. नेहमीच्या उदरभरणाच्या जिन्नसावर त्याने असे जबरदस्त कर बसविले की लोकास आपल्या श्रमाचे फळ मिळण्याची आशा नाहीशी होऊन त्यांनी आपली कामे सोडून दिली. अर्थात कोणताही त्राण राहिले नाही. सरतेशेवटी दक्षिणेतील बंड विकोपास गेले. मुसलमानास कायमचे झाकून देण्यास ही संधी बरी आहे असे पाहून मोठमोठ्या हिंदू राजांनी कट केला. होयसाळराजा बल्लाळदेव, वरंगळच्या रुद्रदेवाचा पराक्रमी मुलगा कृष्णनाईक व अनागोंदीचा बुक्करराय वगैरे अनेक लहान मोठ्या राजांनी हिंदूंचा जमाव केला आणि ते मुसलमानास मागे हटवीत इतके पुढे आले की दौलताबादेशिवाय दुसरे एकही स्थळ दक्षिणेत दिल्लीच्या सुलतानाकडे राहिले नाही. याच धामधुमीत कलबुर्गा येथे बहामनी राज्याची व विजयनगर येथे हिंदू राज्याची स्थापना झाली. त्यांच्या हकीकती पुढे येतील. शेवटी महमद तुघलक स्वतःच्या सेनापत्य स्वीकारून दक्षिणेत आला. तो दौलताबादचा बंदोबस्त करीतो आहे. इतक्यात गुजरातेत बंड उठल्याची वार्ता त्यास कळली. तेव्हा तो गुजरातेत गेला. तेथे असता सिंगचे बंडखोर राजाची खोड मोडण्यासाठी त्याने सिंधू नदीत ठट्टा येथे पुष्कळ होड्या जमविल्या. तेथे त्यास ज्वर येऊ लागला आणि चांगला बरा होण्यापूर्वीच उतावळ करून पुनरुपी बाहेर पडल्यामुळे दुखणे उलटून हा विक्षिप्त सुलतान 27 वर्षे राज्यभोग घेऊन ठट्टा येथे स्वर्गवासी झाला. ह्या कारकिर्दीत पुष्कळ मोगल लोक मुसलमानी धर्म स्वीकारून हिंदुस्थानात येऊन राहिले. तसेच हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतात अंमलदार स्वतंत्र राज्य स्थापू लागले. बंगाल व कर्नाटक हे प्रांत तर मुसलमानांच्या हातून गेलेच. अफगाण व गकर लोकांनी वायव्येकडच्या सरहद्दीवरील प्रांत बळकावले. महाराष्ट्रात सुलतानाचा जावई इमादउलमुल्क यास हसन गंगूने ठार मारून बहामनी नावाचा स्वतंत्र राज्य स्थापिले. येणेप्रमाणे स्वतंत्र झालेल्या राज्यांचा इतिहास पुढे निराळ्या प्रकरणात देण्यात येतील. महमदाची योग्यता. महमदाच्या वेळेस दक्षिण देशचा वसूल 1,16,60,000 रुपये होता. या कारकिर्दीच्या आरंभी राज्यविस्तार होता तेवढा तेथे या पूर्वी कोणत्याही मुसलमान सुलतानाच्या ताब्यात नव्हता. उद्योगाने व विद्येने नरदेहास शोभा आणून दुष्कृत्यांनी त्यास डाग लाविल्याची महमदाची सुकीर्ती व दुष्कीर्ती त्याच्या पाठीमागे राहिली आहे. दौलताबादचा प्रचंड किल्ला ह्या सुलतानाने बांधिला. त्याचा तट तिहेरी असून तो 180 फूट उंचीचा गुळगुळीत असा दगडात कापून काढिलेला आहे.
सोभोवार तिहेरी खोल खंदक असून किल्ल्यात जाण्याचा रस्ता फार वाकडा तिकडा आहे. हे प्रचंड कृत्य पाहिले म्हणजे त्या सुलतानाच्या अकलेची तारीफ केल्यावाचून राहवत नाही. महंमदाच्या कल्पना अचाट असत हे वर सांगितलेच आहे. तीव्र बुद्धी, जबरदस्त स्मरणशक्ती व कधी हार न खाणारी लहर या गुणांमुळेच त्याचा अखेरीस बोजवारा झाला. राजधानी बदलणे व नवीन नाणे सुरू करणे या दोनही कल्पना चांगल्या होत्या, पण त्या घाईने व आग्रहाने तडीस जाणाऱ्या नव्हत्या. लोकांस चालू असलेली पद्धत आवडते, त्यात बदल झाला की त्यांची मने चलबिचल होतात. तेव्हा राज्यकारभारातील कोणत्याही नवीन सुधारणा हळूहळूच तडीस जावयाच्या. त्या लोकांस एकदम पसंत पडल्या नाहीत, तर त्यास जबरदस्त शिक्षा करण्याचे प्रयोजन नव्हते. पण महंमदास वाटे, जी गोष्ट चांगली आहे ती एकदम अंमलात आली पाहिजे. त्यात विलंब लागल्यास तो लगेच चवताळून जाई. सारांश, व्यवहारशून्यतेमुळे तो शेवटी फसला. बंडे मोडण्यासाठी त्यास कडकपणा धारण करावा लागला. तेव्हा लोकांचे बरे करीत असताही ते त्याचा द्वेष करू लागले आणि 27 वर्ष राज्य करून शेवटी परिणाम काय तर राज्याचे तुकडे झाले. देशात सर्वत्र बंडे सुरू झाली आणि सरकार व लोक सर्वथैव निर्धन बनले. महंमद तुघलक आपल्या कामात सहसा कोणाचाही सल्ला घेत नसत. एके दिवशी इतिहासकार बरानीस भेटीस बोलावून तो म्हटला, माझ्या राज्यास कीड लागलेली दिसते. त्यास उपाय काय करावा सांगा. वैद्य औषध देऊन एक रोग बरा करतो, तो दुखणे दुसरीकडेच उमटते. तशी माझ्या राज्याची स्थिती झाली आहे. बरानी म्हणाला, अशा स्थितीत तुम्ही राज्य सोडा. अगर 4 शहाण्या माणसांकडे सर्व कारभार सोपवून तुम्ही बाजूस राहा. ही कल्पना सुलतानास पटली, पण रुचली नाही. तो म्हणाला, हल्ली लोक मजवर चिडले आहेत आणि मलाही त्यांचा राग आला आहे. मी त्यांच्याकरिता झटतो आहे हे ते ओळखतात आणि मलाही त्यांच्या दुर्दशेची दया आल्याशिवाय राहत नाही. पण माझा कोणताच उपाय सिद्धीस जात नाही. माझा उपाय तलवार, पण तलवारीने काम भागत नाही. अशा प्रकारे नाना तऱ्हेचे विचार सुलतानाच्या डोक्यात घोळत खरे, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. वास्तविक त्याची चूक अशी झाली की कोणताही बरा वाईट प्रकार दृष्टीस पडल्याबरोबर लगेच उतावळीने त्याचा उपाय केल्यास तो तडीस जात नाही. त्याबद्दल एकदम तापून अगर उतावळेपणा करून राज्यकारभार सुरळीत चालणे शक्य नसते. इब्रत तुताने सुलतानाच्या स्वभावाचे वर्णन येणेप्रमाणे केले आहे. लोकांवर उपकार करणे व त्यास तलवारीच्या धारेखाली धरणे या दोनही गोष्टी एकदम करणारा मनुष्य या सुलतानाशिवाय दुसरा कोणी सापडणार नाही. सुलतानाच्या हातून द्रव्य मिळवून दुःख निवारण झालेला भिकारी आणि त्याच्याच हातून शिक्षा झालेल्या इस्माचे प्रेत अशांची जोडी त्याच्या वाड्याच्या दारात सदैव दिसून येत असे. त्याच्या औदार्याच्या व क्रूरतेच्या दोनही गोष्टी लोकांस चांगल्या अवगत आहेत. न्याय व खरेपणा यात सुलतानाचा हात धरणारा कोणी सापडणार नाही. तो अत्यंत धर्मनिष्ठ आहे. त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे परोपकार होय. त्याच्या परोपकारानेच त्याच्या सर्व अडचणी उत्पन्न झाल्या. पैसा पुष्कळ असला तरी उधळेपणाला तो कितीसा पुरणार. त्याचा दरबारचा खर्चही अतोनात होता. विशेषतः परकी लोकांवर त्याची बहाल मर्जी असे. बहदुतावर त्याने अतोनात उपकार केले. दिल्लीस कोणीही परदेशातला इसम आला की त्याची संभावना सुलतानाकडून चांगली होत असे. अनेकास तो जहागिरी व उत्पन्ने तोडून दे. कित्येकांचा खर्च सरकारातून चालवी. सर्व प्रकारच्या विद्वानास त्याचा नेहमी मोठा आश्रय असे. त्याच्याकडे येऊन कोणी विनमुख गेला असे होत नसे. त्याच्या बापाने पुष्कळ संपत्ती मिळवून ठेवली होती. ती सर्व वरप्रमाणे लोकांस वाटण्यात आणि इराण व चीन देश जिंकण्यात त्याने खर्चून टाकले. त्यामुळेच तो पैशाच्या पेचात आला. लोक वसुली बरोबर देत नाहीत असे वाटून त्याने हिंदू शेतकऱ्यांवर शस्त्र धरिले आणि फौजेच्या गराड्यात त्यास कोंडून हिंस्र पशूंसारखी त्यांची शिकार चालविली. अशा रीतीने दुआब, कनौज इत्यादी समृद्ध प्रांत ओस झाले. उतावळेपणाने अशी क्रूर कृत्ये सुलतान करी. तथापि एकदा आपली चूक झाली असे कळल्यावर ती दुरुस्त करण्यास तो विलंब करीत नसे. दिल्ली शहराच्या लोकांची दक्षिणेत झालेली दुर्दशा पाहून त्याचे दुःख परिहार करण्याचे त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याने लोकांवरचे कर कमी केले. 6 महिनेपर्यंत दिल्लीतील लोकांस फुकट शिधा वाटला आणि शेतकऱ्यास कर्जाऊ रकमा देण्याची व्यवस्था केली. नवीन फेरफारांनी लोकात असंतोष पसरून जी बंडे सुरू झाली त्यास
दुसरी अंतस्थ कारणेही बरीच होती. पूर्वी खिलजीच्या वेळचे प्रांतिक कामगार अस्सल तुर्कही होते. ते आपल्या धन्याबरोबर इकडे येऊन स्थायिक झाले होते. पण तुघलक हे अस्सल तुर्क नव्हते, म्हणून त्याचबद्दल तुर्क सरदारास आदर वाटत नव्हता. तसेच तुघलकांनी पूर्वीचे तुर्क अंमलदार कारभारावरून काढून टाकले आणि त्यांच्या जागी अफगाण, मुघल वगैरे अनेक परदेशी लोक पैशाच्या लालुचीने इकडे आलेले होते. त्यास निरनिराळ्या प्रांतातील कारभारावर नेमिले. त्याच्या दृष्टी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याकडे असून मुख्य राज्याविषयी त्यास बिलकुल अभिमान नव्हता. या नवीन लोकास परदेशी अमीर असे टोपणनाव मिळाले होते. आरंभीच्या सुलतानांचा करडा दम हळूहळू थंडावत चालला होता. राज्यारोहणाच्या वेळी महमद तुघलकाच्या टंकसाळी उत्तरेस दिल्ली, आग्रा व तिरहुत, दक्षिणेस दौलताबाद, वरंगळ नवीन नाव सुलतानपूर, बंगालात लखनौती, सादगाव, सोनारगाव इत्यादी दूरदूरच्या ठिकाणी स्थापलेल्या होत्या. त्याच्या राज्याच्या 23 सुभे होते. सगळ्या मुसलमानी अंमलात त्याच्या इतका राज्यविस्तार फक्त औरंगजेबाचा होता. परंतु महमद तुघलकाच्या हयातीतच राज्यास ओहोटी लागली. निरनिराळ्या ठिकाणी बंडे होऊन एकामागून एक परगणे स्वतंत्र होऊ लागले. त्याने आपले राज्य राखण्यासाठी नाही ते उपाय करून पाहिले. कैरोच्या खलिफाकडून आपल्याला नवीन वस्त्रे आणविली आणि त्याचकडून सुलतान हे पद मिळवून ते प्रांतोप्रांती जाहीर केले. बगदादच्या खलिफाचा एक वंशज रानोमाळ भटकत होता. त्यास मोठ्या इतमामाने दिल्लीस आणून त्याचा सत्कार करण्यात त्याने अतोनात खर्च केला आणि त्याचा पवित्र पाय आपल्या शिरावर धारण केला. कोणीकडून तरी मुसलमानात पुनरपि जागृती होऊन त्यांनी आपणास सहाय्य करावे अशी त्याची खटपट होती. पण या युक्त्यांनी लोकांच्या मनात राजनिष्ठेचा लवलेश उत्पन्न झाला नाही. चलचित्त सुलतानावर कोणाचाच भरवसा बसला नाही. अशा संकटांनी, अडचणींनी व दुःखांनी गांजून आणि क्रोधाने व निराशाने वेड लागल्यासारखे होऊन या सुसंस्कृत सुलतानाचा शेवट शोकपर्ययसायी झाला. वरील हकीकतीत लोकांना बक्षिसे देणे, त्यांची मनधरणी करणे इत्यादी उल्लेख आले आहेत. ते बहुधा मुसलमानांविषयी असून हिंदूंच्या वाट्यास शिक्षांचा व क्रूरपणाचाच भाग बहुशः आलेला होता, हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे. राज्यात बंडे झाले. जिकडे तिकडे धामधूम चालू होती. निरनिराळे प्रांत स्वतंत्र होत होते. अशा स्थितीत हिंदू राजांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. नाही म्हणण्यास विजयनगरचा मात्र एक प्रयत्न झाला. लहान लहान मुसलमान सरदार जर स्वतंत्र होऊ शकले तर मूळपासूनच त्यांचा जम बसलेला होता. अशा हिंदू राजास स्वतंत्र होण्यास फारसा प्रयास पडला नसता. यावेळच्या स्थितीच्या हिंदूंच्या तर्फेची हकीकत उपलब्ध नसल्यामुळे या प्रश्नांची चर्चा करता येत नाही. यावेळची सर्व माहिती मुसलमानी ग्रंथातच कायती आहे.